नवऱ्याच्या मृत्यूनंतर असं वाटलं की जणू माझ्या आत्म्याचा एक भागही मृत झाला आहे. माझा श्वास चालू होता, पण मला जिवंत असल्याची जाणीवच उरली नव्हती. संपूर्ण घरात एक विचित्र शांतता पसरली होती, जी माझ्या मनस्थितीचं प्रतिबिंब होती. जेव्हा त्यांच्या शरीराला पांढऱ्या चादरीत गुंडाळून अंतिम संस्कारासाठी नेण्यात आलं, तेव्हा असं वाटलं की माझे श्वासही थांबू लागले आहेत. मी शांतपणे सगळं पाहत होते. ना डोळ्यातून अश्रू, ना तोंडातून शब्द, असं दुःख जे शब्दात सांगता येण्यासारखं नव्हतं. त्यानंतर सासरच्या लोकांनी सुरुवातीला मला धीर दिला. पहिले 2 दिवस सर्वजण माझ्याजवळ बसले, पण तिसऱ्या दिवसापासून त्यांच्या नजरेत पुन्हा ती जुनी परकेपणाची छटा दिसू लागली. तेव्हा असं वाटत होतं की आत्ता मी त्यांच्या दृष्टीने एक ओझं झाली आहे. नवऱ्याच्या मृत्यूच्या 3ऱ्या आठवड्यातच माझ्या नंदेने सरळ शब्दात मला सांगितलं की आता इथे तुझा काही अधिकार राहिलेला नाही. नवऱ्याचे भाऊ तर अजून कठोर झाले होते. आम्ही काय तुझे अश्रू बघत बसायचे का? आम्हाला ना विश्रांती, ना आमच्या मुलांना, ते मुद्दाम सांगत होते. खरं तर नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी त्या घरात एक भार झाली होते आणि एक दिवस माझ्या सामानाचे गाठोडे दारात ठेवण्यात आले. मी रस्त्यावर उभी होते, हातात एक छोटी बॅग आणि मनात हजारो प्रश्न. पण का कोण जाणे, डोळ्यातून अश्रू येत नव्हते. कदाचित दुःखही आता मर्यादा ओलांडून गेलं होतं. भावाला फोन केला आणि तिकडे येते असं सांगितलं. मग मला आशा लागून राहिली की आता कदाचित थोडासा दिलासा मिळेल. मी भावाच्या घरी आले, जिथे एक आश्रय मिळाल्यासारखं वाटलं. वहिनीने गरम जेवण दिलं, मुलांनी हसून गप्पा केल्या आणि मी मनोमन देवाचे आभार मानले. पण हे सुख फक्त थोड्याच वेळासाठीचं होतं. जसजसे दिवस गेले, वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा ती जुनी द्वेषाची छटा परत आली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर चेहरा वाकडा करणं, आवाज चढवणं. आता माझ्या मनात पुन्हा तोच जुना भयानक भीतीचा भाव निर्माण होऊ लागला की कदाचित हे छप्परही माझ्या डोक्यावरून निघून जाईल. आणि मग तो दिवस आला, जो माझ्यासाठी एखाद्या कयामतीसारखा होता. एका संध्याकाळी वहिनीने आपल्या नवऱ्याला, म्हणजेच माझ्या भावाला बोलावलं आणि माझ्यावर आरोप केला की मी घरात राहून त्यांच्या मुलांवर आणि त्यांच्यावर वाईट परिणाम करत आहे. तिने सांगितलं की मी त्यांच्या स्वातंत्र्यात अडथळा ठरत आहे. तेव्हा भावाने माझे काहीही ऐकून न घेता, केवळ वहिनीच्या शब्दांवर विश्वास ठेवत, तो रागाने म्हणाला, तू आता इथे राहू शकत नाहीस. उद्या सकाळपर्यंत हे घर सोड. मी त्याला खूप वेळा समजावले, माझी बाजू स्पष्ट केली, पण काहीही उपयोग झाला नाही. त्या रात्री मी विचार करत होते, काय मी खरंच इतकी वाईट आहे की प्रत्येक दार माझ्यासाठी बंद होत आहे. त्यावेळी माझ्या कुशीत अजित झोपलेला होता, जो माझा एकमेव आधार, माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण होता. तेव्हा मनात आलं की स्वतःला संपून टाकावं, पण अजितकडे बघून तो विचारही मनातून काढून टाकला. मला वाटलं, जर मीच गेली तर माझ्या या निरागस मुलाचं काय होईल? हेच एक मूल आहे जे मला पुन्हा जगायला बळ देईल. मी अश्रू पुसले आणि एका नव्या आयुष्याच्या शोधात निघाले. माझ्याकडे उरलेले काही दागिने एका ओढणीमध्ये गुंडाळले आणि एका ओळखीच्या माध्यमातून एका फॅक्टरीत काम शोधलं. तिथे मला बूट शिवण्याचं काम मिळालं. पगार अगदी कमी होता, पण त्या पैशातून 2 वेळेचं अन्न मिळायला लागलं होतं. दिवस कामात जात, रात्री अजितचा अभ्यास घेणार आणि उरलेला वेळ देवाच्या पूजेमध्ये. अशा प्रकारचे जीवन अवघड नक्कीच होतं, पण प्रत्येक दिवस मला हे जाणवू देत होता की मी कमजोर नाही. मी एक आई आहे जी आपल्या मुलासाठी सगळं सहन करू शकते. माझी एकच आशा होती की एक दिवस सगळं बदलेल. कदाचित तो दिवस उशिरा येईल, पण मी थकणार नाही. सकाळची वेळ होती. फॅक्टरीत मशिनांचे आवाज घुमत होते. कपडे घामाने पूर्ण भिजले होते. पण माझ्या हातांची बोटं बूट शिवण्यात इतकी गुंग होती की मी स्वतःचं आणि माझ्या मुलाचं भवितव्य शिवत होते. कारण तेव्हा माझ्या मनात एकच निर्धार होता, अजितला एक चांगलं आयुष्य द्यायचं. मला हवं होतं की त्यानेही गरिबी, थकवा आणि भूतकाळाच्या सावटातून बाहेर पडून एक सुंदर आयुष्य जगावं. त्यामुळे मी माझ्या मेहनतीचा प्रत्येक थेंब याच स्वप्नासाठी वाहिला होता. जसजसे वर्ष जात होते तसतसा अजित शिकून पुढे जात होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जी मला आतून समाधान देत होती. जेव्हा तो शाळेतून येऊन स्वतःचे कपडे धुत असे, मला कामात मदत करत असे, तेव्हा मन म्हणायचं,
माझा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे आणि ही माझ्या संस्काराची साक्ष आहे. आणि मग तो दिवस आला ज्याचं स्वप्न मी वर्षानुवर्ष पाहत होते. अजितने कॉलेज पूर्ण केलं, एक मुलाखत दिली आणि त्याला नोकरी लागली. जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने माझ्या हातात काही नोटा ठेवल्या. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि मनापासून देवाचे आभार मानले. जीवनातील कष्ट आता फळ देऊ लागले होते. असं वाटत होतं की आता माझ्या दुःखाचा शेवट जवळ येतोय. मी विचार केला होता की कदाचित आता म्हातारपण शांततेत जाईल आणि मी माझ्या मुलाच्या आनंदात सहभागी होईल. याच दरम्यान माझा भाऊ आणि वहिनी यांनीही आपलं वागणं बदलायला सुरुवात केली. ज्या लोकांनी एकेकाळी मला घराबाहेर काढून रस्त्यावर आणून सोडलं होतं ते आता दर 2 दिवसांनी माझी चौकशी करत यायला लागले होते. वहिनी तर डोक्यावर पदर घेऊन गोड बोलत माझी माफी मागायची नाटकं करू लागली होती. त्यांच्या बोलण्यात खोटेपणाचा वास येत होता, पण मी काहीही बोलले नाही. मी मनात विचार केला की कदाचित माझी सुधारलेली परिस्थिती पाहून ते पुन्हा नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या स्वभावातच होतं की मी नाती जोडून ठेवण्याचा प्रयत्न करायचे. म्हणून मी माझ्या घराचं दार उघडं ठेवलं. मग एके संध्याकाळी अजित माझ्यासमोर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य होतं. मी विचारलं, सगळं ठीक आहे ना बाळा? त्याने हळू आवाजात उत्तर दिलं, आई, मी एक निर्णय घेतला आहे. मी आश्चर्याने विचारलं, कसला निर्णय? तो म्हणाला, मी साराशी लग्न करू इच्छितो. माझ्या अंगातून जणू वीजच गेली. ही तीच सारा, जी माझ्या वहिनीची मुलगी, जिने एकेकाळी माझ्यावर खोटा आरोप करून मला घराबाहेर काढायला कारणीभूत ठरली होती. मी सुन्न झाले. काही क्षण माझ्या ओठातून एकही शब्द बाहेर आला नाही. मग मी अजितकडे पाहिलं आणि म्हटलं, बाळा, तुला माहीत आहे ना ती कोण आहे? तिच्या आईने माझ्यासोबत काय केलं होतं? अजितने आपलं डोकं खाली झुकवलं, पण तरीही तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि म्हणाला, आई, आधी काहीही झालेलं असो, पण मला सारा आवडते. ती एक चांगली मुलगी आहे. तू तिला एक संधी तरी दे. मी अनेक दिवस त्याला समजावत राहिले, पण तोही फार हट्टी निघाला. शेवटी मी हार मानली. एके दिवशी भावाला आणि वहिनीला घरी बोलावलं आणि मनावर दगड ठेवून त्यांच्याकडे लग्नाची मागणी घातली. तो माझ्या आयुष्यातला सर्वात कडवट क्षण होता. वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच विजयाचं हास्य होतं, तीच अहंकाराची भावना. पण मी काहीच बोलले नाही. अजितच्या आनंदासाठी मी माझं दुःख गिळून टाकलं. ही गोष्ट केवळ एक आईच करू शकते, जी आपल्या मुलाच्या आनंदासाठी स्वतःची द्वेषभावनाही त्यागू शकते. लग्न ठरलं, विधी झाले आणि सारा माझ्या घरात सून म्हणून आली. मनापासून थोडाही आनंदाचा हा क्षण नव्हता. प्रत्येक हसू केवळ एक दिखावा होतं. मला माहीत होतं की या नात्यात जी विषारी भावना दडलेली आहे ती लवकरच आपला प्रभाव दाखवेल. पण मी आई होते ना, म्हणून मी गप्प बसण्याचा निर्णय घेतला. सगळं काही मी देवाच्या हवाली केलं आणि स्वतःला एका नव्या परीक्षेसाठी तयार केलं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सगळं काही खूप सुखी वाटत होतं. सुनेने हसत मुखाने सर्वांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. माझ्याशीही गोड बोलू लागली, मृदू भाषेत संवाद करू लागली होती. मी मनोमन विचार केला, कदाचित मीच चुकले होते. कदाचित ही मुलगी खरंच माझ्या मुलासाठी योग्य आहे. पण आईचं मन फसवू शकतं, पण डोळे मात्र शेवटी सत्य ओळखतातच. आणि हे सत्य फार काळ लपून राहिलं नाही. थोड्याच दिवसात सारा बोलता बोलता म्हणू लागली, आई, आता आम्ही दोघंही नोकरी करतो, म्हणून आपलं वेगळं सेटअप असायला हवं ना? मी आश्चर्यचकित झाले, पण शांत राहिले. अजितने लगेच हा विचार नाकारला. आता तरी हे शक्य नाही. पण त्याच्या या उत्तरामुळे साराच्या मनात माझ्याबद्दल रागाची ठिणगी पेटली. तिच्या मते मीच तिच्या वाटेत अडथळा होते. घरात तिचं वागणं हळूहळू बदलू लागलं. एके दिवशी मी चहा बनवायला स्वयंपाकघरात गेले तर स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप होतं. मी गप्प राहिले, पण आतून काहीतरी तुटलं. ते कुलूप होतं. आश्चर्याने मी अजितला विचारलं तर त्याने खांदे उडवत उत्तर दिलं. सारा म्हणाली की जेवणाखाण्याचं नीट व्यवस्थापन असायला हवं. स्वयंपाकघर, जिथे मी वर्षानुवर्ष माझ्या मुलासाठी जेवण बनवत होते, त्याच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी करत होते, आज तिथे पाऊल ठेवणंही माझ्या इच्छेवर अवलंबून राहिलं नव्हतं. थोड्याच दिवसात घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून माझं अस्तित्व कमी होत चाललं होतं. जे पैसे अजित आधी दर महिन्याला माझ्या हातात ठेवायचा,
ते आता सरळ सुनेच्या हातात जाऊ लागले. आता माझ्या गरजांसाठीही मला तिच्यावर अवलंबून राहावं लागायचं. एक आई जिने आयुष्यात कधी कुणासमोर हात नाही पसरवला, आज तिलाच औषधांसाठी सुनेसमोर डोळे खाली करावे लागायचे. ती मला असे आदेश देई जसं मी कुठली तरी नोकराणी आहे. सकाळी उठल्यावर भांडी धुवून घ्या, कपडे इस्त्री करा आणि हो, चपला पण स्वच्छ करा. कधी मी नकार दिला किंवा एखादं काम केलं नाही तर तिच्या तोंडून असं विष बाहेर पडायचं ज्याची कडवट चव पूर्ण दिवस मनात राहायची. एक दिवस मी खूप थकले होते म्हणून म्हटलं, सुनबाई, आज माझी तब्येत ठीक नाही, थोडा आराम करावा वाटतोय. त्यावर तिचा तीव्र आवाज आला, कशासाठी बसली आहेस या घरात? खायला मिळतंय, राहायला मिळतंय आणि आता कामही नको. तो क्षण असा होता की माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी काहीही उत्तर दिलं नाही, फक्त मनात एक प्रार्थना केली, देवा, जिचं हृदय तू नरम करू शकला नाहीस तिला तूच समजाव. दर दिवसागणिक माझ्या मनात दुःख वाढतच गेलं. मी कधी कुणाच्या मुलीशी असं वागले नाही, पण माझ्यासारखी ही दुसऱ्याची मुलगी मला माणूस का समजत नव्हती. अजित माझ्या डोळ्यासमोरच होता, पण त्याच्या नजरा आता बंद झाल्या होत्या. तो प्रत्येक गोष्टीत आपल्या पत्नीचाच पक्ष घेत असे. आई, तू चुकीचं समजते आहेस. सारा खरं तर समजून घेण्यासारखी आहे. तुम्ही प्रयत्न तर करा. मी शांतपणे ऐकत असे आणि विचार करत असे, हा माझा तोच अजित आहे का जो कधी काळी माझ्या विना झोपूही शकत नव्हता. आज त्याला माझे अश्रूही दिसत नाही. मी देवासमोर हात जोडत असे, आपल्या दुःखासाठी थोडा संयम मागत असे, फक्त थोडा सुकून मागत असे. मला जगापासून काही तक्रार नव्हती, केवळ एवढंच दुःख होतं की ज्याच्यासाठी मी जगाच्या साऱ्या जखमा हसत हसत सहन केल्या, तोच माझा मुलगा माझं दुःख समजून घेत नव्हता. साराचं वागणं दिवसेंदिवस अधिकच कटू होत चाललं होतं. कधी ती माझ्यावर चोरीचा आरोप करत असे तर कधी आळशी असल्याचे टोमणे मारत असे. कधी पाहुणे घरी आले तर ती मला खोलीत बंद करत असे. आई थकल्या आहेत, आराम करत आहेत असं बाहेर सांगून ती सगळ्यांसोबत बनावट हास्य करत असे आणि मी आतमध्ये भिंतीला टेकून आपले हुंदके गिळत असे. प्रत्येक दिवशी माझी इज्जत कमी होत चालली होती आणि माझी किंमत नव्हती. मी फक्त एक ओझं बनून राहिले होते. मी घराच्या एका कोपऱ्यापुरती मर्यादित होते, जिथे फक्त आठवणी होत्या, शांतता होती आणि मनात एक सतत सलत राहणारी वेदना होती. फक्त जेव्हा मी पूजा करत असे तेव्हा मला थोडंसं समाधान मिळत असे, कारण तो एकच क्षण असायचा ज्या क्षणी मी स्वतःला या जगापासून दूर माझ्या देवाजवळ असल्यासारखं अनुभवत असे. माझी खोली लहानशी होती, पण ती आता देवघरासारखीच झाली होती. मी अजूनही देवाची प्रार्थना करत होते. तेवढ्यात दार धडाम करून उघडलं गेलं. सारा आत आली, हातात झाडू, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात तीच जुनी घृणा जी आता तिच्या चेहऱ्यावर कायम दिसू लागली होती. मी दचकून उठले. तिने मोठ्याने ओरडली, हे घे झाडू आणि घर झाडून काढ, असं म्हणत माझ्यासमोर झाडू फेकून दिला. माझं लक्ष तिच्या रागीट चेहऱ्यावर थांबलं. मी हळू आवाजात म्हणाले, मुली, माझ्या हातात खूप दुखतंय, हे काम शक्य नाही. हे ऐकून ती आणखीनच भडकली. तिला ना माझ्या वयाची फिकीर होती ना याची की मी त्यावेळी देवासमोर बसले होते. तिने झाडू उचलून माझ्या हातावर जोरात फटकारलं. वेदनेची तीव्र लाट संपूर्ण हातभर पसरली. मी वेदनेने विवळत हात मागे घेतला, पण तिचं बोलणं थांबतच नव्हतं. आज तुझं सगळं दुखणं काढून टाकते, ती मला मारत होती आणि बोलत होती आणि मी हतबल होऊन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. माझी पूजा तशीच अर्धवट राहिली. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. माझ्या मनात आलं की कदाचित मी देवाची शपथ देऊन तिला थांबवू शकेन. मी हात जोडले आणि म्हणाले, सारा, देवासाठी थांब, मी तुझ्या आईसारखीच आहे. पण तिच्या मनात माणुसकी उरलीच नव्हती. थांबण्याऐवजी ती अधिक जोरात ओरडली, तू मेली नाहीस अजून, सतत रडत राहतेस, आमच्या आयुष्यातून निघून जा. हे शब्द माझ्या काळजात बाणासारखे घुसले. माझ्या हाताची हाडं मोडली होती. वेदना असह्य होत चालली होती. मी जमिनीवर बसले. खोलीतला दिवा अजूनही तेवत होता. मी देवाकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि म्हणाले, मी सुद्धा तुझं मूल आहे, आता तूच न्याय दे. खूप वेळ मी देवासमोर मान झुकवून बसून होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या हातातून आता छातीत वेदना जाणवू लागली होती. श्वास चालू होते, पण प्रत्येक श्वास वेदनांनी भरलेला होता.
जेव्हा कशीबशी उठले तेव्हा सगळ्या शरीरात थकवा आणि अशक्तपणा होता. ती निघून गेली. दार बंद होतं. माझं मन म्हणत होतं की आता अजितला सगळं सांगावं, पण मला माहीत होतं की तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पूर्वी एकदा जेव्हा मी फक्त इतकंच म्हटलं होतं की साराचं वागणं ठीक नाही, तेव्हा त्याने मला समजावलं होतं, आई तू थोडा जास्त विचार करतेस. सारा मनाने वाईट नाही. मला माहीत होतं यावेळीही तेच होईल, म्हणून मी गप्प राहिले. मी ना खाण्यासाठी जेवण मागवलं ना पाणी. फक्त माझ्या मोडलेल्या हाडाला कापडाने बांधले आणि अंथरुणावर पडून राहिले. संपूर्ण रात्र ती सगळी वाक्य माझ्या कानात घुमत राहिली. तू मेली का नाहीस? अजून हे टोमणे मी कधीही विसरू शकत नाही. एक सून जेव्हा आपल्या सासूला मरून जा असं म्हणते, तेव्हा ते फक्त शरीरालाच नाही तर आत्म्यालाही जखमी करतं. सकाळी डोळे उघडले तेव्हा खोलीत तशीच शांतता होती. मी पुन्हा एकदा अंतःकरणापासून देवाला आठवलं. देवा, जर मी कधी कोणाचं वाईट केलं असेल तर मला माफ कर, पण जर मी निर्दोष असेल तर माझ्यासोबत न्याय नक्की कर. माझ्यासोबत एक वेगळाच बदल होत होता. यानंतर मन अधिक बळकट होत होतं. मी समजून चुकले होते की आता कुठल्याही माणसाकडून अपेक्षा ठेवायची नाही, कारण फक्त देवच पुरेसा आहे. आणि मी एक निर्णय घेतला. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सहनशीलता ठेवीन, पण तक्रार कधी करणार नाही. कारण जो देव अंतःकरण ओळखतो तो एक दिवस माझा हक्क नक्की मला देईल. माझ्या हाताच्या हाडात वेदना होती आणि ती दिवसेंदिवस वाढत होती. पण मी शांत होते, कारण मला माहीत होतं इथे कोणी माझा त्रास बघणारं नाही ना समजून घेणारं. इथे फक्त तेच खरं ठरणार जे इतरांना दाखवलं जाईल. संध्याकाळी अजित ऑफिसमधून आला. दमलेला, पण चेहऱ्यावर तीच प्रतिक्रिया. मी हिम्मत करून त्याच्यासमोर बसले. हळूच माझा हात दाखवला. बाळा, पहा जरा, खूप सूज आली आहे. कदाचित हाड मोडलं असेल. त्याने एक कटाक्ष टाकला आणि काळजी करण्याऐवजी त्याच्या डोळ्यात राग उसळला. आई, हे काय नवीन ड्रामा आहे? तू नेहमी काही ना काही तक्रारी करत असतेस, कधी आराम करत नाही. सारा म्हणाली होती की स्वतःच झाडू मारताना पडली आणि आता तिच्यावर आरोप करत आहेस. हे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला. हा तोच मुलगा होता का जो माझ्या हलक्याशा हुंदक्यावर धावून यायचा आणि आज तोच माझ्या मोडलेल्या हाडाला ड्रामा म्हणतोय? माझं हृदय तुटून गेलं. गळा कोरडा पडला. मी फक्त एवढंच बोलू शकले, तुझा माझ्यावर विश्वास नाही. अजितने चेहरा वळवला. मी शांतपणे खोलीत परत आले. रात्रीचा शेवटचा प्रहर होता. शांतता जणू दगड झाली होती. मी डोळे मिटले होते, पण मन जागं होतं. मी देवाशी बोलत होते. माझं दुःख, माझं सुख सांगत होते. इतक्यात अचानक एका भयानक किंकाळीने खोलीतील शांतता भंग केली. मी चकित होऊन उठले. आवाज स्वयंपाकघराकडून येत होता. ही कुण्या परकेची नाही, माझ्या सुनेची, साराची किंकाळी होती. माझ्या थरथरत्या पायांनी वाट पकडली. दरवाजाकडे गेले. तेवढ्यात अजित धावत आला आणि पटकन स्वयंपाकघराकडे गेला. मी दरवाजाच्या उंबरठ्यावर पोहोचले आणि फक्त एवढंच ऐकू आलं, आई, साराला विंचू चावला आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. सारा जमिनीवर पडलेली होती. हात घट्ट पकडून रडत होती. डोळ्यात भीती होती. अजितने तिला लगेच गाडीमध्ये घातलं आणि हॉस्पिटलकडे निघून गेला. मी दरवाजात उभी राहून फक्त त्याच्या गाडीला दूर जाताना पाहत राहिले. मन अस्वस्थतेने भरून गेलं. हा तोच हात होता ज्याने काल मला मारलं होतं आणि हे ते क्षण होते जे सर्व काही बदलून टाकणारे होते. रात्रीचा उरलेला वेळ मी खोलीच्या अंधारात काढला. झोप डोळ्यापासून दूर होती. कधी काळजी वाटत होती तर कधी दया. पण एक गोष्ट स्पष्ट होती, माझ्या देवाने माझं ऐकलं होतं. कदाचित ही बदलाची सुरुवात होती. सकाळच्या सुमारास अजित परत आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. आई, विष खूप भिनलं होतं, पण डॉक्टरांनी कसंबसं सावरलं. ती आता बरी आहे. मी फक्त मान हलवली, काहीच बोलले नाही. दुपारी साराला घरी आणण्यात आलं. ती पूर्ण शांत होती. नजर खाली होती. हात थरथरत होते. ती थेट आपल्या खोलीत निघून गेली. काही क्षण झाले असतील की पुन्हा एक किंकाळी ऐकू आली, यावेळी आणखी भीतीदायक. मी पटकन दरवाजाकडे धावले. अजितही पळतच आत आला. सारा आपल्या पलंगाला टेकून उभी होती. चेहरा पांढरा पडलेला, अंग थरथरत होतं. ती ओरडत होती, इथे विंचू आहे, खूप सारे विंचू, ते मला चावणार. अजितने ताबडतोब पलंगाची चादर झटकली.
खोलीचा कानाकोपरा पाहिला, पण तिथे काहीच नव्हतं. सारा, इथे काहीच नाही आहे, तुला फक्त भास होतोय, अजित समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण साराच्या त्या भासाने थांबायचं नावच घेतलं नाही. ती भिंतीला टेकून धापा टाकत बसली होती आणि पुन्हा पुन्हा म्हणत होती, इथे होते खूप मोठे विंचू. तेवढ्यात ती अचानक खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघराकडे धावली. जसे तिने किचनचं दार उघडलं, तिने पुन्हा किंकाळी मारली. इथेही विंचू आहेत. यावेळी अजितचा संयम सुटला. तो चिडून म्हणाला, सारा, भानावर ये, इथं काहीच नाही. पण सारा सतत मागे सरकत होती. शेवटी किचनच्या दारापासून दूर भिंतीशी जाऊन जमिनीवर बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. मी दरवाजामागे उभी राहून सगळी परिस्थिती ऐकत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू तर आले, पण आनंदाचे नव्हते. ते एका विचित्र शोक आणि विस्मयाने भरलेले होते. माणूस खरंच इतका बिनधास्त होऊ शकतो का, की जोपर्यंत त्याच्यासोबत काही घडत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख समजत नाही. साराचा तो भीतीचा भास आता तिच्या शुद्धीवर ताबा मिळवत होता. ती खोलीत येत नव्हती. स्वयंपाकघराकडे बघताच तिच्या डोक्यावर परिणाम व्हायचा. प्रत्येक वस्तूमध्ये तिला विंचू दिसायचे. अजितने डॉक्टरांशी संपर्क साधला, काही औषधं आणली, पण तिची भीती काही कमी होत नव्हती. रात्री पुन्हा पुन्हा किंकाळ्या ऐकू यायच्या, वाचवा, तो माझ्या पलंगावर आहे. अजित प्रत्येक वेळी खोलीत जाऊन सगळ्या वस्तू तपासायचा, पण तिथे काहीच नसायचं. ती आता मला एका मोलकरणीपेक्षाही कमी समजू लागली होती. आता ती स्वतःच आपल्या डोळ्यांनी अनेक सत्य पाहत होती, ज्यांना ती याआधी खोटं समजायची. माझ्या देवाचा न्याय हळूहळू उघड होऊ लागला होता. सारा एक स्वप्नाच्या सावलीत जगत होती. ती ना झोपेत होती ना खात होती. फक्त एकच गोष्ट वारंवार म्हणत होती, ते येतील, ते परत येतील. आणि मी शांतपणे सर्व काही पाहत होते, पूजापाठ करत होते आणि मनात फक्त एवढंच म्हणत होते, देवा, तू खूप मोठ्या मनाचा आहेस, तू सगळं पाहत आहेस, तू नक्की न्याय करशील. आता तो क्षण जवळ येत होता जेव्हा सगळ्यांचे चेहरे उघडे पडणार होते आणि जे दुःख मी अनुभवले होते ते सगळेच परत येणार होते, ते सुद्धा कदाचित अधिक भयंकर रूपात. साराची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आधी ती फक्त रात्री किंचाळायची, पण आता तिला दिवसा देखील तिच्या आजूबाजूला विंचू दिसू लागले होते. ती स्वयंपाकघर, खोली, बाथरूम, अगदी अंगणाच्या भिंतीवरही काळे काळे विंचू पाहू लागली होती. तिच्या डोळ्यात फक्त भय आणि भ्रम उरला होता. चेहरा फिकट पडला होता. शरीर सतत थरथरत होतं. एखाद्या वस्तूला हात लावण्याआधी ती अनेकदा पाहायची, झटकायची आणि तरीही मागे सरकायची. अजित आता संयमाच्या शेवटच्या टोकावर होता. तो आपल्या बायकोवर प्रेम करत होता, पण सततच्या किंचाळ्या, गोंगाट, संशय यामुळे त्यालाही ती आतून हादरवत होती. तो तिला समजवायचा, सारा, काहीच नाही आहे, हे सगळं फक्त तुझा गैरसमज आहे. पण साराच्या अवस्थेवर त्या शब्दांचा काहीच परिणाम होत नव्हता. ती चिडून उत्तरं द्यायची, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तू आणि तुझी आई मला वेडं ठरवू पाहत आहात. एक दिवस तर मर्यादाच पार झाली. सारा खोलीत शिरताच माझ्यावर ओरडू लागली, तूच केलं आहेस हे सगळं, तूच काहीतरी काळी जादू केली आहेस माझ्यावर, तूच माझ्या मागे काहीतरी लावलं आहेस. एवढंच नाही तर तिने पायातून चप्पल काढून माझ्यावर फेकली. पण मी फक्त मान खाली घातली आणि शांत राहिले. अजितने रागाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याच्यावरही ओरडली, तू या म्हातारीचीच बाजू का घेतोयस? तुला तुझी बायको नाही, फक्त आईच दिसते का? अजितचा चेहरा लाल झाला. आवाज उंचावला, बस कर सारा, आता पुरे झालं. त्यावेळी साराने तिची बॅग घेतली आणि कपडे भरले आणि म्हणाली, मी माझ्या माहेरी चालली आहे. तुला माझी चिंता नाही ना, तर मला तुझी गरज नाही. मी दरवाजाच्या मागे उभी होते. मनात एक विचित्र शांती आणि वेदनेचा मिलाप होता. ती गेल्यानंतर मी अजितकडे आले आणि म्हणाले, बाळा, ती तुझी बायको आहे, तू तिला परत आण. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थकवा होता, जणू अनेक वर्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर असावं. मग तो हळू आवाजात म्हणाला, नाही आई, आता मी नाही जाऊ शकत. आज तिने तुझ्यासाठी जी भाषा वापरली ती मी कधीच विसरू शकत नाही. आज पहिल्यांदाच अजित माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. तेव्हा मला जाणवलं की तो आता खऱ्या अर्थाने जागा झाला. जणू काही त्याने आता सत्य पाहिलं आहे. दुसरीकडे साराचे आईवडील हैराण होते. त्यांना समजत नव्हते की अचानक त्यांच्या मुलीला हे काय झालं आहे. ती घरी पोहोचल्यावर काही तासातच तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. दरवाजाखाली विंचू आहेत,
कपाटामागेही आहेत. मला इकडून तिकडून चावायला येत आहेत. आई वडिलांनी वाकून पाहिलं तर काहीच नव्हतं. सारा जमिनीवर बसली, आपले केस ओढू लागली आणि रडत म्हणाली, हे सगळं त्या बाईमुळे. ती माझ्या मागे कोणती तरी सावली लावून गेली आहे. कधी सारा रात्री झोपेतून धडपडत उठायची तर कधी दिवसा भिंतीवर हात मारायची. प्रत्येक तासाला एक नवीन भ्रम, एक नवीन भीती. मग साराच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेणं सुरू केलं. मग तिची तपासणी झाली, औषधं देण्यात आली. त्यात झोपेच्या गोळ्या होत्या, पण काहीच फरक पडला नाही. घरचे आता थकत चालले होते. शेजारीही हळूहळू कुजबुजू लागले. ही तीच मुलगी आहे ना जिने आपल्या सासूला मारलं होतं, म्हणून आता हिला देवाचा मार बसत आहे. अजित काही दिवस तिच्या आईवडिलांशी फोनवर बोलत राहिला, पण आता तेही शांत होते. ना मुलीला समजावू शकत होते, ना तिच्या नवऱ्याला काही सांगू शकत होते. ते स्वतःच गोंधळले होते. त्यांची मुलगी घरातून पायही बाहेर टाकत नव्हती आणि घरातले सगळं अस्तव्यस्त करत होती. साराचं अस्तित्व आता एक सावलीसारखं झालं होतं. अस्वस्थ, खचलेलं, अनियंत्रित. आणि मी देवाला सांगत होते, आता न्याय झाला आहे. आता तिला माफ कर. आता तिला विश्रांती दे. देवा, पण ज्यांनी सत्य नाकारलं त्यांना शांती उशिरा मिळते किंवा कधी मिळतच नाही. साराची अवस्था आता पूर्णतः बिघडली होती. तिला ना दिवसा ना रात्री झोप. रात्रीच्या शांततेतही तिच्या किंकाळ्या घुमत होत्या. मला विंचू चावत आहेत, मला वाचवा. ती आपला हातपाय झटकायची, चेहरा झाकायची. डोळे आसवांनी भरलेले, केस विस्कटलेले, ओठांवर जुन्या आठवणींची कुजबूज. ती मुलगी जिला काही महिन्यांपूर्वी गर्वाने बोलायची सवय होती, पण आज ती स्वतःच्या शुद्धीतही नव्हती. तिचे आईवडील आता सर्व बाजूने थकून गेले होते. त्यांनी एखाद्या बाबाकडे जाऊन झाडाझडती करून पाहिली, डॉक्टरांकडेही नेले, औषधं बदलली, मोठमोठ्या वैद्यांनाही बोलावलं, पण साराची अवस्था जणू एका जागीच अडकून पडली होती. कधीकधी ती एकदम शांत व्हायची, भिंतीकडे बघत राहायची आणि अचानक जोरात किंचाळायची. तो आला, त्याने मला पाहिलं आहे, तो मला घेऊन जाईल. एक दिवस साराच्या आईचा संयम सुटला. ती स्वतः जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, आमच्याकडून आता हे पाहवत नाही. कोणीतरी काहीतरी करा. काहीतरी घडण्याच्या आधी ती आमचा जीव घेईल. शेजारच्यांची कुजबूज, नातेवाईकांच्या कटाक्षांनी आणि स्वतःच्या मुलीच्या किंकाळ्यांनी साराचे आईवडील पूर्णपणे कोसळून गेले होते. तेव्हा एका नातेवाईकांनी त्यांना सल्ला दिला, एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या रुग्णालयात घेऊन जा साराला. कदाचित तिथे काही इलाज होईल. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण साराची अवस्था पाहून तेही हतबल झाले. मनावर दगड ठेवून त्यांनी तिला एका सरकारी मानसोपचार हॉस्पिटलमध्ये भरती केलं. जेव्हा ॲम्ब्युलन्स दरवाजातून निघाली तेव्हा सारा सतत रडत होती, मला घेऊन जाऊ नका. ते सगळे माझ्या मागे आहेत, ते मला संपवून टाकतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा पांढऱ्या गणवेशातील कर्मचाऱ्यांनी तिला सांभाळलं तेव्हा ती पूर्णपणे अनियंत्रित झाली. ती स्वतःचे कपडे फाडू लागली आणि ओरडून माझं नावही घेऊ लागली. आईंना बोलवा, मला त्यांची माफी मागायची आहे. तेव्हा तिच्या आईवडिलांनी माझ्या मुलाला अजितला फोन केला आणि म्हणाले, बाळा, तुझे उपकार होतील. तू तुझ्या आईला सांग की त्यांनी एकदा येऊन आमच्या मुलीला माफ करावं. अजितने फोन ठेवला आणि खोलीत बसूनच राहिला, चेहरा हातात लपवलेला. तो गप्प होता. मी त्याच्याजवळ जाऊन मी त्याला विचारलं, काय झालं बाळा? तो हळू आवाजात म्हणाला, आई, सारा तुझं नाव घेत आहे. ती म्हणते की तिला तुझी माफी मागायची आहे. ती वारंवार म्हणते की माफी मागितली नाही तर मी मरणार. माझ्या मनात एक वादळ उठलं. ही तीच मुलगी ना जिने मला पूजा करताना झाडूने मारली होती, जी माझ्या हाताचं हाड मोडून मला म्हणाली होती, तू मरत का नाहीस? आणि आज तीच माझ्या पायापुढे झुकायला तयार होती. तिची जीभ जी एकेकाळी विष ओकत असायची तीच आता माफी मागण्यास तयार होती. सगळं झालेलं खोलीभर फिरायला लागलं आणि माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. मी डोळे मिटले आणि देवाला म्हणाले, हे देवा, आता तुझा निर्णय तुझा आहे. मी तर फक्त तुझी भक्त आहे. माझं मौन अजितला समजलं, म्हणून त्याने हळूच विचारलं, आई, जर तुला वाटत असेल तर मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. मी नकारार्थी मान हलवली. आता गरज नाही. ज्या अंतःकरणातून शाप निघाला होता, जे ते मान्य जरी झालं तरी जखमा राहतातच. अजित शांत झाला. कदाचित त्याला
समजलं होतं की वेळेने त्याला ते सगळं दाखवलं होतं जे एक आई वर्षानुवर्ष सहन करत होती. पुढच्या दिवशी साराची अवस्था आणखीनच बिघडली. ती स्वतःचे केस ओढू लागली, स्वतःला जखमी करू लागली. तेव्हा डॉक्टरने तिला जबरदस्ती औषध दिलं. तिचा आवाज खोलीभर घुमत होता, आई मला माफ करा, मला माफ करा. तिचे वडील दरवाजाजवळ उभे राहून थरथरत होते. आई भिंतीला टेकून रडत होती आणि डॉक्टर हताश होऊन इंजेक्शन देत होते. मी सगळं ऐकलं, सगळं जाणलं, पण मनात एक विचित्र शांतता होती. मी एक आई होती जी मुलासाठी सगळं सहन करत होती, जिच्यावर पुन्हा पुन्हा अन्याय झाला आणि जिच्या शांततेचा आवाज अखेर देवाच्या दरबारात पोहोचला. साराचा हिशोब सुरू झाला होता. ही शिक्षा तिला कोणत्याही माणसाने दिली नव्हती, स्वतः काळाने लिहिलेली होती. माझ्या मनात कुठलाही सूड नव्हता, पण एक समाधान नक्की होतं की देव न्याय करतो. उशिरा का होईना पण पूर्ण न्याय करतो. त्या दिवसाची सकाळ काही वेगळी नव्हती, पण मनात काहीतरी अस्वस्थता होती. रोजच्या प्रमाणे मी पूजा करत होते, तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. दरवाजा उघडला तर समोर माझा भाऊ आणि वहिनी उभे होते. त्यांचे चेहरे इतके उतरलेले होते की एक क्षण मला विश्वासच बसला नाही की हे तेच लोक आहेत ज्यांनी मला काही वर्षांपूर्वी खोट्या आरोपावरून घराबाहेर काढलं होतं. भावाच्या हातात एक छोटी पिशवीसारखं काहीतरी होतं, जसं एखादा प्रवासी एखाद्या दारावर आसऱ्यासाठी येतो. मी काही बोलणार इतक्यात वहिनी माझ्या पायावर कोसळली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, फक्त एकदा माफ करा, देवासाठी मला माफ करा. मी एखाद्या दगडासारखी तिथेच उभी राहिले. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात कठीण क्षणांमध्ये जिच्या हाताने माझा आधार गेला, आज तीच माझ्या पायावर डोकं ठेवून रडत होती. त्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही, फक्त तिला पाहत राहिले. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू, तिचे थरथरणारे हात आणि चेहऱ्यावरची लाज मला पुन्हा अनेक वर्ष मागे घेऊन गेली. भाऊ पुढे आला, त्याचे डोळेही पाणावले होते. आवाज भरून आलेला होता, ताई मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकलो नाही. मी माझ्या डोळ्यांनी सत्य पाहण्यास नकार दिला. पण आता साराची अवस्था पाहून सगळं स्पष्ट झालं आहे. ती जे काही सहन करत आहे ते सगळं तुझ्या शापाचं फळ आहे, तुझ्या आतल्या वेदनेचा परिणाम आहे. माझं हृदय त्या क्षणी थांबून गेलं, कारण वर्षानुवर्ष आतमध्ये दडून ठेवलेली घुसमट जणू ओठांवर यायची होती. पण मी स्वतःला थांबवलं. मला वाटत होतं की ओरडून सांगावं, आता आलात का माझी माफी मागायला? सगळं काही गेल्यावर आठवलं का माझं सत्य? पण मी शांत राहिले. माझ्या आईने शिकवलं होतं, सत्य बोलून नाही तर सत्य सहन करून जिंकता येतं. वहिनी रडतच राहिली, पुन्हा पुन्हा म्हणत राहिली, मीच तुमच्यावर खोटा आरोप लावला होता. मला वाटत होतं तुम्ही घरात खूप वेळ घालवता आणि माझा नवरा तुम्हाला जास्त महत्त्व देतो. तेव्हा माझ्या अहंकाराने माझ्या बुद्धीवर पडदा टाकला होता. मी माझ्या मुलीला तुमची सून बनवून सूड घ्यायचा प्रयत्न केला. पण आज माझ्या मुलीची अवस्था पाहून कळते की जिच्यासाठी हे सगळं केलं तीच या सगळ्या अन्यायाची शिकार झाली. तिचे शब्द माझ्या मनाला भिडत होते, पण जखमा खूप जुन्या होऊन गेल्या होत्या. प्रत्येक शब्दाने जुन्या आठवणी परत उलगडत होत्या. ती संध्याकाळ जेव्हा भावाने मला धक्के देऊन घराबाहेर काढलं, ती रात्र जेव्हा मी अजितला मिठी मारून रडले होते, तो दिवस जेव्हा मी कारखान्यात घाम गाळून मुलाच्या फीची रक्कम भरली होती. आता माझा भाऊ आणखी एक पाऊल पुढे आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, इथली कर्म इथंच फेडावी लागतात. आज मी माझ्या मुलीला तुटताना पाहिली आणि मला समजलं की तुझ्यासोबत जे झालं ते फक्त अन्याय नव्हता, तर ती एक खूप मोठी अन्यायाची कहाणी होती. मला लाज वाटते की मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नाही. मी डोळे मिटले आणि मनात देवाचे आभार मानले. तो देव जो सगळं शांतपणे पाहतो, जो उशिरा का होईना पण सत्याला उघडं करतो. मी त्या दोघांना बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि हळू आवाजात फक्त इतकंच म्हणाले, माफी मागण्यापूर्वी मनात खराखुरा पश्चाताप असेल तर देवसुद्धा माफ करतो. मी तुम्हा दोघांना मनापासून माफ करते. माझे शब्द ऐकून वहिनी ढसाढसा रडू लागली. म्हणाली, कदाचित हे सत्य मला आधी समजलं असतं तर आज हा दिवस पाहावला लागला नसता. माझा मुलगा अजितसुद्धा दरवाजाजवळ उभा होता आणि सगळं ऐकत होता. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. तो आता सगळं पाहत आणि समजत होता, जे त्याने वर्षानुवर्ष दुर्लक्षित केलं होतं.
मग साराच्या तब्येतीबाबत बोलणं सुरू झालं. वहिनी म्हणाली, ती दिवस रात्र फक्त तुमचंच नाव घेत राहते. जोपर्यंत आईची माफी मिळणार नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही, असंच म्हणत असते. मी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी तिला माफ केलं आहे, देवासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या जीवनासाठी. पण जे काही घडलं ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी माझ्या मनावरील वर्षानुवर्ष दडपलेला भार थोडासा हलका झाला. ती काळी माझी खोट्या आरोपाच्या रूपाने माझ्या चारित्र्यावर फासली गेली होती, आज साफ झाली होती. त्या नजरा ज्या मला संशयाने पाहायच्या, आज त्यांचे डोळे लाजेने झुकलेले होते. काही वेळाने ते निघून गेले आणि मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले. आज माझ्या जखमांनी साक्ष दिली होती आणि माझ्या देवाने मला माझा सन्मान परत दिला होता, योग्य वेळी. माझ्या भावाच्या डोळ्यात रोज पश्चाताप असायचा. तो जेव्हा केव्हा यायचा, माझ्या पायाजवळ बसायचा आणि पुन्हा पुन्हा म्हणायचा, तो फक्त एकदा पुन्हा सांग की तू मला मनापासून माफ केलं आहेस. मी त्याचा हात हलकेच कुरवाळत म्हणायचे, मी तुला मनापासून माफ केलं आहे. पण खरी गोष्ट अशी होती की काही जखमा माफ केल्या जातात पण कधीही भरल्या जात नाहीत. वहिनीसुद्धा प्रत्येक भेटीत रडायची. तिच्या ओठांवर सतत एकच वाक्य असायचं, जर मी खोटं बोलले नसते तर आज हा दिवस बघावा लागला नसता. पण असं म्हणतात ना की जे पेरतं तेच उगवतं. त्याच संध्याकाळी जेव्हा सगळं काही नीट वाटत होतं तेव्हा अजितच्या फोनवर एक कॉल आला. समोर साराची आई होती. तिचा आवाज थरथरत होता, बाळा, सारा आता राहिली नाही. अजितच्या हातून फोन पडता पडता वाचला. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि तो एकदम जमिनीवर बसला. मी घाबरून त्याच्याकडे गेले आणि विचारलं, काय झालं? तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला. माझ्या डोळ्यापुढे एकदम अंधार आला. जिच्या उद्धटपणाने, कडवट वागणुकीने आणि अन्यायाने मला मोडून टाकलं होतं ती आता या जगात नव्हती. थोडा वेळ अजितला सावरून मी खोलीचा दार बंद केलं आणि हात जोडून देवाला म्हणाली, हे देवा, जर माझ्या अहंकारामुळे काही घडलं असेल तर तिला माफ कर. मी तर तिला मनापासून माफ केलं होतं. दुसऱ्या दिवशी सगळ्या वस्तीत एकच चर्चा होती, ही त्या अन्यायाची शिक्षा आहे जी तिने आपल्या सासूवर केला होता. लोक दुःख व्यक्त करत होते पण हेही म्हणत होते, देवाचा न्याय देखील विलक्षण असतो, जो करतो तोच भरतो. मी सगळं ऐकत राहिले, काही बोलले नाही. पण मनात एक प्रकारची शांतता होती आणि एक विचित्र सलही. मी साराच्या मृत्यूवर अश्रू ढाळू शकले नाही, पण ती माझी सूनच नव्हती. ती एका आईची मुलगी होती, एक स्त्री होती जी कदाचित वेळेवर समजू शकली नाही. अजित काही दिवस शांत होता. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे खोल भाव होते. तो वारंवार येऊन म्हणायचा, आई, मी तुझं ऐकलं नाही, तुझ्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं, तुझ्या नजरेत नजर मिळवण्याऐवजी बायकोच्या शब्दांवर विश्वास ठेवला. पण आज सगळं संपलं. मी त्याला मिठीत घेतला आणि म्हणाली, बाळा, मी आई आहे. आई कधीच आपल्या लेकराची तक्रार करत नाही. तुला या सर्व गोष्टी समजल्या हेच माझं यश आहे. साराचं जाणं फक्त एक मृत्यू नव्हता, तो एक शेवट होता. एक लेख होता जो काळाने माझ्यासाठी लिहिलेला होता. एक लेख ज्यामध्ये वर्षानुवर्षाचा त्रास, संयम, शांतता आणि प्रार्थना यांचा समावेश होता. माझ्यासाठी तो एक असा क्षण होता, त्या क्षणी मला वर्षानुवर्षाचा भार उतरला आहे असं वाटत होतं. पण जे व्रण आत्म्यावर उमटतात ते कधीच पुसले जात नाहीत. मी घराच्या अंगणात बसले होते. हातात चहाचा कप होता आणि अजित माझ्या पायाजवळ शांतपणे जमिनीवर नजर लावून बसला होता. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, आता आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. जुन्या आठवणी मनात ठेवशील तर कधीही शांती मिळणार नाही. तो माझ्याकडे बघत म्हणाला, आई, तू माझ्यासाठी स्वर्गासारखी आहेस. ही गोष्ट मला उशिरा उमगली, पण आता कळली आहे. तुझी सेवा करणं हेच माझं आयुष्याचं ध्येय आहे. माझ्या मनाला एक असा शांतीचा क्षण मिळाला जो अनेक वर्षानंतर लाभला आणि तो लाभून मी फक्त एक प्रार्थना केली, देवा, जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला कधीच एकटं सोडू नकोस आणि जो अन्याय करतो त्याला वेळेत त्याचा आरसा दाखव. आता माझ्या मनावर बसलेली बदनामीची धूळ साफ झाली होती. देवाने मला प्रतिष्ठा परत दिली होती. हा तो क्षण होता जिथे माझ्या सत्याच्या प्रकाशाने खोटेपणाच्या सगळ्या थरांना जाळून टाकलं होतं. ती सकाळ अनेक दिवसांच्या अंधाऱ्या रात्रीनंतर आली होती. घरात शांतता होती.
अजित माझ्यासमोर बसला होता आणि त्याच्या डोळ्यात वर्षानुवर्षाचे दुःख दाटून आले होते. तो माझ्याकडे बघत होता, जणू काही त्याला सांगायचं होतं. मग एकदम तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, माझ्या मनात खूप चुकीचं होतं. मी फारच नासमज ठरलो. मी तुझं दुःख कधीच जाणलं नाही. तुझ्या प्रत्येक तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहिलं, पण उशिरा. माझे हात त्याच्या डोक्यावर फिरत होते, जसं की वर्षानुवर्षाचं दुःख पुसून टाकत होते. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, बाळा, आईची मांडी नेहमी उघडीच असते. उशिरा आलास पण रिकाम्या हाताने जाणार नाहीस. अजित लहान मुलांसारखा माझ्या मांडीवर रडत होता. मी देवाचे आभार मानत होते की माझ्या मुलाने वेळेत सत्य समजून घेतले. साराच्या जाण्यानंतर तो मोडून पडला होता, पण तेच मोडणं त्याच्या आतल्या प्रकाशाला जागा करून गेलं. काही महिन्यानंतर अजितच्या चेहऱ्यावर पुन्हा आयुष्याची चमक दिसू लागली. मला माहीत होतं की तो पुन्हा आयुष्य नव्याने सुरू करू पाहत होता, पण कोणत्याही अपराधाच्या ओझ्याशिवाय, एका नव्या आशेसह. म्हणून मीच त्याच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. मी अजितला म्हणाली, बाळा, जर माणसाला दुसरी संधी मिळाली तर त्यात पहिल्या वेळेचे शिकले पाहिजे. यावेळी अशी मुलगी निवड जी फक्त बायकोच नव्हे तर सूनही होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगली माणूस असेल. देवाने आमची प्रार्थना ऐकली. काही आठवड्यानंतरच एक स्थळ आलं. त्या मुलीबद्दल सगळे चांगले बोलत होते. सोज्वळ, गुणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची सेवा करणारी. माझा निर्णय निश्चित झाला. लग्न साधेपणाने झालं. जेव्हा नवीन सून अंगणात पाय ठेवून माझ्याजवळ आली तेव्हा माझ्या मनात एक तेज पसरलं. अजितच्या डोळ्यातही शांती दिसली आणि मी मनात म्हणाले, देवा तुझे आभार. कदाचित माझ्या मुलाच्या आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आता आनंदाने होणार आहे. नवीन सुनेचं नाव मीनाक्षी होतं. ती सकाळी उठल्यावर सर्वात आधी माझ्या खोलीत यायची, माझी विचारपूस करायची, माझ्यासाठी चहा बनवायची आणि दिवसाची सुरुवात माझ्या पायाला स्पर्श करून करायची. तिच्या प्रत्येक बोलण्यात शिस्त होती, सन्मान होता. घरातील प्रसन्नता पुन्हा परत आली होती. ती कित्येक वर्षांपूर्वी निघून गेली. जेवणाच्या टेबलावर आता हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला होता. स्वयंपाकघरातून छानसा सुवास येत असे आणि अजित आता मला त्याच्या आयुष्याचा एक अनिवार्य भाग मानू लागला होता. तो संध्याकाळी ऑफिसहून यायचा तेव्हा माझ्या खोलीत बसून माझी विचारपूस करायचा आणि म्हणायचा, आई, आज जी शांती आहे ती आधी कधीच नव्हती. आयुष्य जणू आपली खरी ओळख परत मिळवत आहे. पण काही रात्री अशाच जायच्या जिथे शांतता मनाला शांत राहू द्यायची नाही. त्यामुळे जेव्हा सगळे झोपलेले असायचे तेव्हा मी एकटी बसून भूतकाळांच्या सावल्यांकडे पाहायची. तो क्षण जेव्हा साराने मला पूजा करताना झाडूने मारले होते, तेव्हा अजितने माझ्या मोडलेल्या हाताला नाटक म्हटलं होतं, जेव्हा मी दरवाजाच्या मागे लपून रडायचे, त्या सगळ्या आठवणी आजही माझ्यासोबत आहेत. मग मी स्वतःला समजावते की ते सगळं गेल्या काळातलं होतं आणि आजसाठी मी देवाचे आभार मानते, ज्याने मला न्याय दिला, शांती दिली आणि माझा मुलगा परत दिला. पण माझं मन आहे ना, ते अजूनही सगळं आठवतं आहे. मी मीनाक्षीला हे काही सांगितलं नाही, कारण तिच्या प्रेमावर मला कधीच शंका नव्हती आणि मला कधीच वाटत नाही की माझ्या जखमेने तिच्या आनंदावर सावली टाकावी. आज माझ्या घरात पुन्हा एकदा आनंद परत आला होता. तो मला तसाच टिकवून ठेवायचा होता. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका कथेसह.